सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता आज पहिलं नवीन वर्ष आहे, सर्वांचा संकल्प असतो की मी नवीन वर्षात सुरुवात करेन, 1 तारखेला सुरुवात करेन आणि सोमवारी सुरुवात करेन। आज तिन्ही योग जुळून आलेले आहेत आणि आज 1 तारीख पण आहे, नवीन वर्ष पण आहे, सोमवार पण आहे आणि त्या निमित्तानं मला तरी वाटतं की इथं जे आलेले आहेत आणि जे बाहेर आहेत त्यांनी हा संकल्प नक्कीच केलेला असेल की मला वजन कमी करायचं। वजन कमी करणं किंवा वाढवणं हा इश्यू नाही, मोठा नाही, परंतु आपण निरोगी असणं हा उद्देश मोठा आहे। निरोगी राहणं किंवा मेडिसिन फ्री लाईफ जगणं हे आताच्या काळाची गरज बनलेलं आहे आणि नेमकं 2020-21च्या दरम्यान कोरोना काळ येऊन गेला आणि त्या काळामध्ये आम्ही सुद्धा अनहेल्दी झालो होतो। म्हणजे काय खावं काय नाही किंवा व्यायाम करावा की नाही या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि त्यामध्ये घरात असल्यामुळं वेगवेगळ्या लेडीजचे प्रोग्राम चालू असायचे की नवीन नवीन पदार्थ करून खाणे आणि आराम करणे एवढाच कार्यक्रम सुरू होता आणि त्या दरम्यान माझं सुद्धा 75 किलो वजन झालं होतं। म्हणजे पाऊण क्विंटल हे सोपं नाही आणि हा भार, या देहाचा भार, गुडघे आणि पाय माझे दुखायला लागले आणि मुळात मी शिक्षिका आहे आणि डीएड करत असताना डिलिव्हरी नंतर 19व्या दिवशीपासून मी कॉलेजमध्ये उपस्थित होते, त्यामुळे माझ्या शरीरामध्ये संधिवात खूप संधिवात शिरलेला होता आणि त्या संधिवातामुळं मला सकाळी उठल्या उठल्या जी काही दैनंदिन काम करायची असतात ती सुद्धा करता येत नव्हती। इथं साक्षीदार आहेत, आमच्या मावशी आहेत, सर्व आहेत, तर मला उठल्यानंतर गरम पाण्यात हात घालण्याशिवाय कुठलंही काम करता येत नव्हतं आणि त्यासाठी मी वजन कमी करण्यासाठी जिम करत होते। 2013 पासून जिम केली, दीक्षित डाएट केलं, चालणं पळणं सगळं केलं, परंतु वजन कमी व्हायचं परत वाढायचं, कमी व्हायचं परत वाढायचं। म्हणजेच काय तर योग्य गायडन्स, योग्य डाएट आणि आता आपला हा प्रोग्राम आहे की वेलनेस किंवा हेल्थ क्लब, याच्यामध्ये काय आहे तर वर्कआउट म्हणजे व्यायाम। आता हा इथं काय चाललेलं असतं आपल्या घरामध्ये किंवा पूर्वापार चालत आलेला आहे की व्यायाम करायचा तर फक्त पुरुषांनी करायचा, स्त्रियांनी नाही। स्त्रियांनी घरातली कामं करायची। माझा मोठा भाऊ पण म्हटला की आपण फरशी पुसायची, धुणं धुवायचं आणि त्याच्यात होईल ना कमी कमी खायचं, असं सल्ले दिले जातात आपल्याला, सर्वांनाच मिळतात मला माहिती। आणि हे सल्ले आणि व्यायामाचं तर म्हटलं तर पुरुषांनी व्यायाम करायचं, परंतु आज दैनंदिन काळाची गरज बनलेली आहे कारण की आपण बैठी जीवनशैली आहे, सर्वांनाच पूर्वापार जे चालत आलेली शेती वगैरे आहे ते आपण एवढी करत नाही आणि आता शेतामध्ये सुद्धा यंत्र आलेली आहेत, त्यामुळं यंत्राने सुद्धा शेती केली जाते आणि शारीरिक कष्ट कमी केलं जातं आणि त्याचाच परिणाम काय होतो ते शरीरात फॅट चढलं जातं, शरीरामध्ये फॅट वाढलं जातं। तर हे फॅट कसं वाढलं जातं तर हे फॅट जे काय आपण खात असतो आणि जेवण केलं की तुम्ही आराम आहे, वेळ आहे, आपण थोडंसं दुपारी लोंबू, असं सकाळी उठलेलं असतो, हे सगळं म्हणजे मुळात म्हणजे डाएट आपल्याला माहीत नसतं। डाएट करणं म्हणजे लेडीजचा प्रोग्राम असतो उपवास करणं, त्या उपवासामध्ये काय करतो आपण की अनहेल्दीच खात असतो, बटाट्याचे किंवा तळलेले पदार्थ किंवा जे जड पदार्थ असतात ते खाल्ले जातात आणि त्याचा परिणाम ते कोलेस्ट्रॉल किंवा फॅट वाढण्यामध्ये होत असतो, त्याचं रूपांतर। आता दुसरा गोष्ट आहे की व्यायाम। व्यायाम हा साधा सोपा आहे आणि तो झूम मीटिंग वरती असतो। झूम मीटिंग वरती तुम्ही घरातल्या घरात करू शकता, परंतु इथं आपल्या लेडीजला प्रत्येकाच्याच घरात जागा असेल, प्रत्येकाच्याच घरात अलाउड असेल असं काही नाही, तर इथं आपण लेडीजसाठी विशेष बॅच आणि पुरुषांसाठी विशेष भाषा असं आपण शेड्यूल ठेवणार आहोत। तर इथं 5:30 वाजता म्हणजे 5:30 ते 6:15 या दरम्यान व्यायाम असणार आहे आणि त्यानंतर जे काही प्राईम टाईम म्हणजे अतिशय महत्त्वाचा टाईम आपल्या आयुष्यासाठी जो आवश्यक आहे तो प्राईम टाईम असतो। त्याच्यामध्ये विविध आजारांवरती, विविध आरोग्याच्या समस्या त्याच्यावरती माहिती दिली जाते आणि ती माहिती देण्यासाठी आम्ही सर्व कोचेस एकाडे करून सर्वजण सांगत असतो। तर याचा परिणाम की आपल्याला जे काय खायचं दिवसभरामध्ये जे काय दैनंदिन शेड्यूल असायला पाहिजे ते शेड्यूल आपल्याला तिथं बसून कळणार आहे, त्यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे। 5 स्त्रियांचं तर कसं असतं की कुटुंबासाठी ती सर्व झटत असते, म्हणजे लग्न झाल्यापासून जन्मल्यापासून ती सर्व लोकांची काळजी घेण्यात तिनं ती आयुष्य अर्पण केलेलं असतं आणि स्वतःकडे लक्ष देणं होत नाही। म्हणजे स्वतःसाठी फक्त 1 तास काढायचं, 1 तासामध्ये व्यायाम आणि आरोग्याबद्दलची थोडीशी माहिती आणि इथं फक्त 80% जो नॉलेज आपल्या शारीरिक ज्या काय ज्या असतात फिटनेस असतो तर त्याच्यामध्ये 80% भाग आहे हा आहाराचा।
तुम्ही आहार काय खाताय. तुम्ही आता या मावशी पण मला बोलल्या की नाही मी 4-5 किलोमीटर चालते, मला काही गरज नाही व्यायामाची आणि मी करेन, माझं मी डाएट करेन, असं करेन तसं करेन. त्यांनी प्रयत्न केले, 5-6 महिने निघून गेले, मी सुद्धा ते प्रयत्न करून झालेले होते. आणि त्यानंतर जेव्हा सकस संतुलित आहार आणि प्रॉपरली व्यायाम, प्रॉपर व्यायाम म्हणजे काय, जे काय समोर कोच करत असतात तो व्यायाम 45 मिनिटाचा व्यायाम तो केल्यानंतर आपण आहार काय खातो, आपले पेशी ऍक्टिव्ह झालेले असतात, तो आहार काय खातो त्याच्यावरती आपलं वजन कमी होणं किंवा वाढणे याच्यावरती अवलंबून असतं. तर आता इथं फक्त वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे ह्या गोष्टी होत नाही, तर आरोग्याचं मार्गदर्शन, आरोग्य निरोगी आयुष्य कसं जगायचं हे शिकवलं जातं. आणि मेन म्हणजे सकाळी सकाळी जेव्हा आपण संगीत ऐकतो, संगीताबरोबर व्यायाम करतो आणि हा व्यायाम करताना आपले जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्स क्रिएट होतात आणि ते हार्मोन्स सकाळी सकाळी जर क्रिएट झाले तर आपण निश्चित आनंदी राहतो आणि आनंदी हॅपी हार्मोन्स म्हणतो ते आपण दिवसभर फ्रेश राहतो, आनंदी राहतो, जेणेकरून आपल्याला कुठल्याही काम करताना कंटाळा येत नाही, थकवा येत नाही, काहीच. आता सगळेजण इथं वेल सेटल आहे, म्हणजे सगळ्यांकडे पैसा आहे, संपत्ती आहे, सर्व आहे, पण ते दिसण्यासाठी आहे. परंतु तुमचं शरीर हे तुमचं आयुष्यभराचे साथ असते. बघा तुम्ही कोणालाही विचारा किंवा तुमच्या शेवटपर्यंत तुमचा जीव असेपर्यंत तुम्हाला कोण साथ देणार आहे, फक्त केवळ आणि आपलं शरीर. या शरीराची जर आज तुम्ही काळजी नाही घेतली तर पुढे या शरीरासाठी तुम्हाला वेळ द्यावा. पण तो कसा की दवाखान्यात जाऊन किंवा गोळ्या औषधं किंवा मग वेगवेगळे प्रकार ते सगळं डॉक्टर आपल्यावर इलाज करत असतात. ते न व्हावं, आपल्या बाबतीत असं घडू नये याच्यासाठी आज जर आपण काळजी घेतली तर निश्चितपणे पुढे जाऊन आपल्याला मेडिसिन खावं लागणार नाही. आणि या मेडिसिन फ्री लाईफ जगण्यासाठी आपण हा आधीचा प्रोग्राम आहे, म्हणजे आपण डॉक्टर नाही आहोत, कुठलंही इथं केमिकल किंवा औषध किंवा मेडिसिन दिलं जात नाही, फक्त इथं गायडन्स केलं जातं, मार्गदर्शन केलं जातं. व्यायाम आणि आहार या गोष्टी जर प्रॉपररित्या केल्या तर मात्र तुम्हाला नक्की 100% आरोग्य हेल्थ मिळणार आहे आणि हेल्थ असेल तर हॅपीनेस मिळणार आहे. तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही हसू शकता. जर स्त्री किंवा पुरुष कोणी आजारी असेल तर आपल्याला हसायला येतं का, किंवा आपण दवाखान्यात गेल्यावर जर आपण हसलो तर तिथं वेळात काढतील, काही वेळ लागेल. म्हणजे हॅपीनेस जो आहे, जो आनंद आहे, तो आपल्याला कुठं कधी मिळणार आहे, जेव्हा आपलं शरीर निरोगी असेल तेव्हाच आरोग्य आणि आनंद मिळणार आहे. त्याच्यासाठी आपल्याकडं हेल्थ, हॅपीनेस आणि वेल्थ, म्हणजे आपण काय म्हणतो की आरोग्य हीच धनसंपदा, आरोग्य हीच तुमची धनसंपत्ती आहे. तुमची मुलं काय करतात आणि तुम्ही काय करता, तुमची तब्येत कशी हे पहिलं विचारलं जातं. आणि तेच जर योग्य नसेल तर आपण तिथं खोटं सांगून त्याला अर्थ नाही, पण असलं पाहिजे. त्याच्यासाठी आज आपण काळजी घेतली तर निरोगी आयुष्य निश्चितपणे जगता येईल. आणि माझी कळकळ अशी होती की मी सुद्धा या गावाचं काहीतरी देणं लागते आणि आपण या निसर्गाचंच देणं लागतो. निसर्गात आपण सगळे बंधू भावना राहत असतो, आपले सगळे नातेवाईक आहेत, आपले सगळे पैपावणे आहेत, आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत, त्यांच्या जर आरोग्यात आता आम्ही आमचा आनंद मिळवलेला आहे, आमचं आरोग्य मिळवलेलं आहे, परंतु तुमच्या सुद्धा घरामध्ये आनंद आरोग्यानं आणलं तर आम्हाला त्याच्यात आनंद द्विगुणित होईल. आणि हा आनंद देण्यासाठी हा सगळा अट्टास आहे. आणि मावशींचं सुद्धा त्या इतक्या हॅपी आहेत. आता तुम्ही त्यांना पाहताय आणि आधी पण पाहिलेलं आहे, त्याच्यात नेमकं काय बदल झालेला आहे. असे अनेक बदल आहेत जे समोर बसलेले आहेत व्यक्ती. आता इथं आपलं थोडंसं इश्यू आहे टेक्निकल, त्याच्यामध्ये दाखवता येत नाही, परंतु यांचे सुद्धा जे पहिले रिझल्ट आहेत हे पहिले कसे होते आणि आता कसे आहेत मला सुद्धा बरेच जणांनी पाहिलेलं आहे. आणि आताही ते पाहतायत नेमका बदल काय होतो. शरीरातच नाही तर व्यक्तिमत्व विकासामध्ये सुद्धा बदल होतो. आपण जर हेल्दी, आता लेडीजला काय प्रॉब्लेम असतो की मनासारखे कपडे घालता आले पाहिजे, मनासारखे दागिने, मनासारखं नटता आलं पाहिजे, पुरुषांना सुद्धा डेअरी नसली पाहिजे. म्हणजे ह्या जर गोष्टी असायला पाहिजे तर मग आपण थोडा 1 तास सकाळचा दिला पाहिजे. आणि माझी तर नम्र विनंती की पुरुषांनी त्यांना शक्य असेल तर सकाळी ते येऊ शकतात, संध्याकाळी सुद्धा 6 ते 7 ची एक बॅच असते, सकाळी 5:30 ते 6:15 ची एक बॅच असते. त्या दरम्यान तुम्ही इथे येऊन योग्य मार्गदर्शन आणि प्रॉपरली म्हणजे वैयक्तिक लक्ष सुद्धा दिलं जातं. तुम्ही दिवसभरामध्ये काय खाताय, जसं दिलं शेड्यूल येऊन तसं करतायत का याची सुद्धा चौकशी विचारपूस होणार असते. आणि त्यासाठी आपण व्यवस्थित जर केलं, ते करायचं कोणासाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी करायचं आणि त्या स्वतःसाठीच करणं गरजेचं आहे. मी तर इथं आलेले सगळे आहेत मार्गदर्शक ते सुद्धा करणार आहेत. मी थोडक्यात जे काय आपला कार्यक्रम असतो त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. आणि इथं सर्वजण आले, विनंतीला मान दिला आणि स्वतःच्या आरोग्यासाठी ऐकण्यासाठी तुम्ही आलात
खरंच खूप खूप अभिनंदन आणि स्वागत आहे वेलनेस सेंटरमध्ये. थँक्यू.